ते शाळेतल्या बोर्डवर लावलं असतं ना तर सगळ्यांनी माझं कौतुक केलं असतं. त्यात काय होतंय, आज लागेल ना आपल्या सोसायटीच्या बोर्डावर. का? नाही, आज कसं आहे, बाप्पाचं विसर्जन आहे ना. आणि काल नाही का आपण ते डान्स केला होता, ते असं मधुबाला आम्ही केलेलं, आम्हाला दोघांना ना बक्षीस मिळणार. हा चल चल लवकर तयारी करा, चला चला जरा कार्यक्रमाला चला, चल लवकर उठा 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 चला. गाईस उठा, गेट रेडी. ज्यांना असं वाटतंय त्यांना प्राइज मिळणार आहे म्हणजे आपल्याला तर डेफिनेटली प्राइज मिळणार आहे. पण ताई, आज गणपती बाप्पा जाणार ना, इतक्या लवकर. आपण एक काम करूया, आपण ना सगळ्यांना सांगूया आम्हाला प्राइज नाही दिलं तरी चालेल, फक्त गणपती बाप्पाला इकडेच राहू द्या. असं नाही सांगता येणार बाळांनो. का ग? त्याला इकडे आवडत नाहीये का? हिरू, तुला शाळेत जायला आवडतं ना, पण थोडा वेळाने तुला घरच्यांची आठवण येतेच, आजोबांची आठवण येते, राईट? तसंच बाप्पालाही त्याच्या आईबाबांची आठवण येत असेल ना. मग आपण आता बाप्पाला त्याच्या पेरेंट्स कडे जाऊन दिलं पाहिजे, करेक्ट? जो परत येईल, पुढच्या वर्षी परत येईल, पण आता जो जाताना पण छान स्माइल करून त्याला सी ऑफ केलं पाहिजे. ताई, तुम्ही दोघं जा, मला खूप रडायला येईल. अरे इरा, असं काय? शांत, इट्स ओके. तिला थांबू दे घरी. तू आवर पटकन, नाही तर प्राइस डिस्ट्रीब्युशन स्टार्ट होईल आणि आपल्याला लेट होईल. कमॉन कमॉन, उठ उठ उठ, चल जा पटकन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे 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 हे, वा 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 वा, गणपतीची आरती छान झालेली आहे, जोरदार टाळ्या. आणि आता आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. खरं तर या अगोदर आपलं सगळं प्लॅनिंग, आपली धावपळ, आपली धांदल, आपली तयारी, या सगळ्यांनाच आता एक पूर्ण विराम मिळणार आहे. आणि पुन्हा उद्यापासून आपलं तेच रुटीन लाईफ सुरू होणार आहे. पण खरं सांगू, कालचा दिवस आपण कोणीच विसरू शकणार नाही. म्हणजे चांगल्या अर्थाने आणि वाईट अर्थाने सुद्धा. चांगल्या अर्थाने यासाठी म्हणतोय मित्रांनो की काल आपण दंगा धमाल मस्ती जबरदस्त केली. आणि वाईट मी कुठल्या अर्थाने म्हणतोय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच, नाही का? खरं सांगतो बाबांनो, माणसांची किंमत त्यालाच कळू शकते ज्याच्या घरात माणसं नसतात. म्हणजे सणाच्या दिवशी सुद्धा माझ्या कुटुंबातली माणसं माझ्या बरोबर नव्हती, एकटा होतो. पण तुम्ही मला एकटं पडू दिलं नाही. तुम्ही माझं कुटुंब झालात. धन्यवाद, खरंच धन्यवाद. किशोर भाऊंचं दुःख मोठं आहे ना. बायको घरी नसली की असं होते. मग का बरं? आणि माझ्याच काय, कुणाच्याच कुटुंबामध्ये असं अविश्वासामुळे दुरावा येणं हे कुणाच्याच कुटुंबात होऊ नये असं मला वाटतं. आपले बाप्पा म्हणजे प्रेम आणि एकता यांचं प्रतीक आहे. आणि त्याच बाप्पांना स्मरून मी हात जोडून माझ्या गुलमोहर सोसायटीतील रहिवाशांना विनंती करतो की बाबांनो, हे आपापसातील हेवे दावे संपवा. गणपती बाप्पा, आपापसातली भांडणं प्लीज प्लीज संपवा. ठीक आहे, तर आता आपण दुसऱ्या म्हणजे आनंदाच्या गोष्टींकडे जाऊया. काल आपण सगळ्यांनीच खूप धमाल मस्ती आणि दंगा केलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना खूप सारं प्रेम. आणि हो, आता ज्या क्षणाची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. तर या पारितोषिक वितरण समारंभासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय माझे मित्र, दी ग्रेट
अशोक मामा टाळ्या. या 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 या. द्या. तर या स्पर्धेचा निकाल मी आता जाहीर करतोय. सगळ्यात पहिलं बक्षीस आहे बेस्ट धतिंग परफॉर्मन्स आणि विजेते आहेत देसाई, सातपुते, जना, रुपाली, प्रभू आणि मंडळी. आपल्याला एक मिनिट नाही धतिंग डान्सचं ना प्राईज आपल्यालाच मिळालंय बरं. तर भरपूर रगड पैसे मिळाले असते ना कायचे पैसे असे झाडाच्या फांद्या देऊन राहिले. शुभ बसा. त्याच्या विजेत्यांचे आभार. या 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 या. आणि दुसरं बक्षीस आहे बेस्ट यंग परफॉर्मर ऑफ द इयर आणि हे विजेते आहेत रेयांश आणि संयमी. या या. वाव. चला टाळ्या टाळ्या. आणि आता पुढचं बक्षीस आहे बेस्ट मॅड परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि विजेते आहेत राधा वहिनी आणि किशा भाऊ. काय या या या. नाही आम्हाला कसं काय मॅड परफॉर्मर. मामी अहो मामी आजी हा बोल. ते तुम्हाला वाईट मॅड नाही म्हणाले, चांगलं मॅड म्हणाले. चांगलं मॅड. हे पाय बाल्या, मॅड मॅड असते, चांगलं वाईट असं नसते. मग चांगले मॅड बक्षीस द्या. हा, चांगलं मॅड बक्षीस घ्या घ्या. झालं हाय, मामा घ्या. मला खरं तर पण चांगलं मॅड बक्षीस टाळ्या. एवढं छान काम केलं. आम्ही धिंगाण नाच केला ना, चांगला केवढा मधुबाला केला आम्ही. काय तुम्हाला आता बेस्ट डिवोशनल परफॉर्मन्स ऑफ द इयर आणि विजेते आहेत सातपुते, जना आणि चिल्ली पिल्ली. वा वा वा. टाळ्या 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 टाळ्या. मामा 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 हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. सगळे जवळ आहे. चिल्ली पिल्ली जवळ आहे जवळ आहे. आणि आता बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर आणि विजेती आहे इरा अमित माझगावकर. इरा. नाही काय झालं ना, आज हिरा इथे येऊ नाही ठीक शकली. आहे. ती घरात रडत बसलीये. आज आपला लाडका बाप्पा जाणार ना म्हणून. पण डोंट वरी, मी देईन तिला तिचं प्राइज. आय लव्ह यू इरा. तू किती डंबू असलीस ना तरी आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू गाईज. अरे थांब 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 थांब. यानंतरचं बक्षीस सुद्धा तुलाच आहे. मला हो, म्हणजे स्पष्ट आणि खणखणीत आरती म्हटल्याबद्दलचं बक्षीस आहे. द्या. टाळ्या. आणि यानंतर सोसायटीतील उगवता तारा म्हणजेच रायझिंग स्टार. आणि ह्या बक्षिसाची विजेती आहे संयमी अमित माझगावकर. बरं झालं माजगावकर, आय मीन बोरकर आजोबांनी ऑर्डर दिली. जोपर्यंत बिझनेस सेट होत नाही ना तोपर्यंत बोरकर आजोबा ऑर्डर देतच राहणार. मित्रांनो, काल मी तुम्हाला एक बातमी सांगितली होती. ज्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला होता, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचे फोटोज आणि आपल्या डेकोरेशनचे फोटोज
त्या स्पर्धेमध्ये आपल्या गणपती बाप्पाला 10,000चं बक्षीस मिळालेलं आहे. आणि एवढंच नाही बरं का, एवढंच नाही तर आपल्या त्या इको फ्रेंडली सजावटीचं आणि गणपती बाप्पांचं मुंबईभर कौतुक देखील होत आहे. क्या बात आहे. तर हा जो मान आपल्याला मिळाला आहे, आपल्या सोसायटीला मिळाला आहे, त्याचे करता धरता जे आहेत ते अशोक मामा यांच्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मी आमचे सेक्रेटरी श्री देसाई यांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचा देखील या क्षणी सत्कार करायचा. टाळ्या. या. टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. अशोकला विनंती करतो की या क्षणी त्याने 2 शब्द आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार नमस्कार. काय आहे, मला सन्मानाची सवय नाहीये, मला अपमानाची सवय आहे. पण आज सूर्य पश्चिमेला उगवलो की काय असं मला वाटतंय. असो, माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला लोकांना, या गणपतीचं विसर्जन तुम्ही इको फ्रेंडली पद्धतीनेच करा. काय म्हणजे वाजत गाजत मिरवणूक काढायची नाही, म्हणजे समुद्रावर पण जायचं नाही. नाही नाही, निसर्गाला देव मानणं ही आपली संस्कृती आहे. एका देवाची पूजा करताना आपण दुसऱ्या देवावर अन्याय करतो. निसर्गाची काळजी घ्या तर निसर्ग तुमची काळजी घेईल.